शत्रुभैया बोली 20 लाखापर्यंत गेली या। तुम्ही काळजीच करू नका, आज वाड्याचा लिलाव नक्की होणार। अरे बाबा, तो सूर्य तिकडे पैसे घेऊन आला बिला नाही ना? नीट लक्ष ठेवा त्याच्यावर। अहो अजून तर कुठंच दिसत नाही, पण भैया त्यांचं कुटुंब सगळी लिलाव बघतात आणि तोंड फाडून उभी आहेत। ही तोंड अजून पडली पाहिजे। ही पडलेली तोंड बघण्यासाठीच तर एवढी उठाठेव केली ना। तिकडे काय काय होतंय ना ते कळवत राहा। वय शत्रुभैया, कसा वाटला डॅडी तुमच्या चिरंजीवांचा हुकमी डाव? वा 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 चिरंजीव, अहो दाढी असून मी पप्पी घ्यावीशी वाटते तुमची। शेवटी आमच्याकडनं डावपेच कराल शिकला तुम्ही। अहो शक्तीपेक्षा युक्ती वापरली तुम्ही। आता काय गोष्टी लेट घेतल्या तुमच्याकडनं, पण थेट घेतल्या का नाही? पर कौतुक केलं म्हणून लगेच शेफारून जाऊ नका। जे काय केलंय ते शेवटापर्यंत नीट कसं जाईल हे बघा। सूर्या देश टार्गेट बहिणी त्यांनी आपल्या जो काय त्रास दिलेला आहे त्याची एका फटक्यात परतफेड झाली पाहिजे। होणार, सगळी गाणी वाजणार आणि ती पण व्याजासकट। त्या सूर्याने अजून काय पैसे दिलेले नाही आणि कुठली हालचाल पण नाही। कुठल्या वेळात लपून बसलाय काय माहिती। आज गैरसमज आहे तुमचा, आम्ही त्याला चांगलं ओळखतो। तो हातपाय मारणार, पण काय बी झालं तरी तो आपल्याकडे कसा येईल याची सोय करा। एक तर पैशाची भीक मागायला, नाही तर लपण्यासाठी जागा मागायला। आपल्याकडे आलाच पाहिजे। तो आपल्या दारासमोर हात पसरत येईल तवाच आम्हाला बरं वाटेल। होणार रे, तसंच होणार। तसं झालं तर नवीन वर्षाची सुरुवात चांग भलं झाली म्हणायची। सांगा तुमच्या देसाईंना सांगा, बोली वाढू दे म्हणा। कसं आहे, लिलाव दणक्यात झाला पाहिजे। बरोबर बोलतोय का आम्ही? दणक्यात झाला पाहिजे, बरोबर आहे। आहे का बॅलन्स? कोण आहेस तू? काय करते इथे? का रे बाबा, का अडवलंस? ए म्हातारे, काय काम आहे तुझं इथे? ते चालून चालून थकले ना, कुठं आडोसा दिसते का बघते। हातात काय आहे तुझ्या? हे वय ते काय आहे ना, घर नाही ना मला, मी कुठे बी चालत चालत जाते। आडोसा दिसला की थांबते, एखादी चादर टाकते आणि जागा मिळेल तिथे झोपते। एकटा जीव आहे ना, त्याला जेवढं सामान लागतं तेवढंच आहे या बागेत। ए म्हातारे, इकडे बघ माझ्याकडे। ते काय ना, मी इकडं बी बघू शकत नाही आणि तिकडं बी। मामा, मी आलो तुझ्या घरी। अरे पण सूर्या, तू जा ना, मी आलो। लवकर ये घरी बघ। माझ्यासमोर दोन पर्याय आहेत। एक, घरी जाऊन बहिणींना सांगायचं पैसे नाही जमले आणि घराचं लिहिलं माझ्या डोळ्यांसमोर बघायचं। आणि दोन, जिथे गेल्यावर हमखास पैसे मिळतील पण तिथं नाही जायचं, ते म्हणजे माझ्या बहिणीचं सासर। माझं घर असं जाताना माझ्या डोळ्यासमोर मी नाही बघू शकत। माझ्या स्वाभिमानावर विस्तव ठेवून मला हे काम करावंच लागणार आहे। माझे सगळी तत्व बाजूला ठेवून मला एक पैसे घ्यावे लागणार। ती वेळ तुला हेच बघायचं होतं का? हा, ते म्हणतात ना,
किती बी संकट येऊ दे, शेवटी देव मदतीला धावून येतोच. डॅडीनं पैसे मागितलं, डॅडी नाही म्हणणार नाहीत. माझा देवच माझं आता घर वाचव. माझी कोणी मस्करी तर करत नाहीये ना? सूर्याचं तेज घेते सामावून, तिच्या उदरातूनच त्याचा जन्म झाला. आनंदाचा झरा, मायेचा वारा, माऊलीच्या सावलीचा कल्पवृक्ष तो. जिथे सुटतील अडचणी नाही दुःखाला थारा. सूर्याचं तेज म्हणजे सूर्या. ह्या कोड्यात नक्कीच काहीतरी सूर्याशी रिलेटेड आहे. सूर्या हे कोडे नक्कीच सोडवू शकतो.